नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी गव्हाची पेरणी केलेली होती त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण गव्हाच्या काड्यापासून खत कसं तयार करायचं त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर यावर्षी मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल आणि मातीची संरचना चांगली करायची असेल तर त्यासाठी गव्हाचं काड न जाता ते गव्हाचं काड मातीमध्ये गाडावं। शेतकरी मित्रांनो, गहू काढल्यानंतर मातीमध्ये ओलावा खूप कमी असतो। गव्हाचं काड जमिनीमध्ये गाडण्याआधी त्याला पाणी देणं अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी स्प्रिंकलरने पाणी देऊन घ्यावे। स्प्रिंकलरने पाणी दिल्यानंतर त्या शेतामध्ये नागाटी करून घ्यावी, जेणेकरून काड चांगलं कुजण्यास मदत होईल। शेतकरी मित्रांनो, गव्हाचं काड चांगलं कुजण्यासाठी त्यामध्ये वेस्ट डिकंपोजरची फवारणी करावी। त्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 30 ग्राम वेस्ट डिकंपोजर आणि 2 किलो गूळ मिक्स करून घ्यावा आणि हे द्रावण 2 दिवस सकाळ आणि संध्याकाळी ढवळावं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की या काडामुळे तुमच्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढेल तर त्यासाठी हे जे आपण द्रावण तयार केलेलं आहे त्या द्रावणामध्ये 1 किलो ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा। तिसऱ्या दिवशी हे 200 लिटरचं द्रावण संपूर्ण शेतामध्ये एकसारखं फवारणी करून घ्यावी। या द्रावणामुळे गव्हाचं काड हे 45 ते 50 दिवसांमध्ये चांगलं कुजून तयार होते। शेतकरी मित्रांनो, गव्हाचं काड झाल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते, सूक्ष्मजीव नष्ट होतात, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि सेंद्रिय कर्ब कमी होतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, गव्हाचं काड न जाता ते मातीमध्ये पुरावं, जेणेकरून मातीची सुपीकता वाढेल, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढेल, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि माती कडक पडणार नाही। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतीमध्ये या पद्धतीचा वापर करून चांगल्यात चांगलं खत तयार करू शकता। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।